हरिओम. मुखम सौमित्री वत्सला. सुमित्रा तिचं दर्शन घेतलं. तिचा पुत्र असणाऱ्या सौमित्राचं दर्शन घेतलं. आणि या सौमित्रावर जीवापाड प्रेम करणारा तो राम, तो सौमित्री वत्सल, त्यालाही आपण बघितलं. आता पुढचं एकच काम उरलं आणि ते म्हणजे मुखम सौमित्री वत्सला. या सौमित्री वत्सल मुखाचं रक्षण करतो. कसा? मुख म्हटलं तर हे तोंड, दोन ओठ असलेले, आतमध्ये दात आणि जीभ, किंवा मुख म्हणजे संपूर्ण चेहरा सुद्धा. नक्की काय इथे या बुधकौशिक ऋषीला अभिप्रेत असणारं मुख कोणतं? आम्ही रामरक्षेची जन्माची कथाच ऐकलेली आहे, तेव्हा आम्हाला माहिती आहे की रामरक्षा म्हणजे काही साधं काव्य नव्हे, किंवा कोणीतरी 4 संस्कृत ओळी जाणणाऱ्या माणसांनी लिहिलेलं स्तुतिस्तोत्र नव्हे रामाचं. हा महानमंगल मंत्र आहे. हे मुख म्हणजे का? तर हे मुख भारतीय वाङ्मयामध्ये 3 स्तरावर वर्णिलं गेलेलं आहे. 3 स्तर आहेत या मुखाचे. पहिला स्तर म्हणजे जो आम्हाला चेहरा दिसतो तो चेहरा, फेस. दुसरं मुख म्हणजे हे तोंड, आम्ही ज्याला म्हणतो. जास्त तोंड चालू नकोस, जे दात, जीभ, ओठ ह्याने मिळून बनतं ते तोंड. आणि तिसरं आणखीन एक तोंड आहे, म्हणजे मुख आहे. ह्या चेहऱ्याचं रक्षण राम करोच, सौमित्री वत्सल करतोच. ह्या जीभ, दात असलेल्या मुखाचंही रक्षण तो राम करतोच सौमित्री वत्सल म्हणून. आणि महत्त्वाचं म्हणजे जे तिसऱ्या प्रकारचं मुख आहे त्याचं रक्षण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. पण त्याचा उच्चार मी एवढ्यात करत नाही. ते कुठलं मुख आहे काय? आम्ही पहिल्यांदा दोघांचाच ह्याचा विचार करू. पहिलं जे मुख आहे ते मुख म्हणजे चेहरा. म्हणजे सुंदर चेहरा, कुरूप चेहरा, चांगला चेहरा, वाईट चेहरा, लांब चेहरा, उभट चेहरा, असा चेहरा नव्हे. तर चेहरा म्हणजे चेहऱ्यावरचे भाव. चेहरा म्हणजे चेहऱ्यावरचे भाव. माझ्या चेहऱ्याचं रक्षण करू, म्हणजे कोणी माझ्या चेहरा विकृत करू नये, किंवा माझ्या गालावर पुळ्या येऊ नयेत, अशा सामान्य गोष्टीसाठी राम रक्षण करायला बसलं नाही. तो करतो. शेवटच्या वाईमध्ये शेवटी रामरक्षा करा सुद्धा म्हणतात की राम जो आहे त्या रामनामाने संपूर्ण देहाचंच रक्षण होतं, संपूर्ण देहाचंच. तर चेहरा म्हणजे चेहऱ्यावरचे भाव, चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स. मग काही मंडळी आम्ही बघतो जीवनामध्ये कायम आंबट तोंडानेच जगत असतात. कधी त्यांच्याकडे बैलत काय कसे आहेत, नाही हो काय कंबरच दुखते, नाही हो काय मुलगी गेल्या त्याच्यात परीक्षेमध्ये फेल झाली, नाही हो आज बस 10 मिनिटं उशीरच मिळाली, काल जरा बापूंच्या प्रवचनाला निघालो होतो, उशिरा निघालो 10 मिनिटं तर सगळेच सिग्नल लागले रिक्षाला, याला 20 मिनिटं उशीर झाला, म्हणून आज लवकर निघालो 10 मिनिटं. तर झाडू मारायच्या आधी पण मी उभा होतो तिकडे. मग तिथून पण रड आणि इथून पण रडच. काय हो, हाय आमची बायको आहे, सबंध बडबड 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 करत राहते, कंटाळा येतो, रडता रडत. 2 दिवसानंतर परत तोंड विरमुख केलं. विचारलं का रे बाबा? काय माहीत नाही, हल्ली बायको बोलतच नाही, कमी बोलते, रडारडी आहेच. कशासाठी रडारडी नाही? दिवसभर काम करावं लागतं म्हणून बाई रडते. आणि घरी कामात मदत करायला सून आली तर सून आली म्हणून रडते. आत्तापर्यंत कामात कोण नव्हतं म्हणून रडत होती. नवऱ्याच्या मागे कटकड, मुलांच्या मागे कटकड, तुमचं काय जातं, मी मरते. पण ती काम उचललं सून आली की म्हणजे तू नको करूस, मीच करीन, माझ्या हातच पोराला आवडतं, तुझ्या हातचं आवडतच नाही. का? म्हणजे रडारडी चालूच. आमच्या चेहऱ्यावर हे सगळे भाव उमटत असतात. हे जे भाव आहेत खरेखुरे उमटणारे आणि कृत्रिम. आमच्या लक्षात येईल की चेहऱ्यावरचे भाव ही ऐच्छिक क्रिया पण आहे आणि अनैच्छिक क्रिया पण आहे. म्हणजे शरीरामध्ये आपण ज्या श्रीमत पुरुषार्थ वाचला पाहिजे त्यांना माहिती क्रिया 2 प्रकारच्या, 3-4 प्रकारच्या. 2 प्रमुख क्रिया म्हणजे ऐच्छिक आणि अनैच्छिक. चेहऱ्यावरचे भाव हे दोन्ही प्रकारचे असतात. मी मुद्दाम माझ्या इच्छेने मला पाहिजे तसे चेहरा भाव आणू शकतो, त्याला आम्ही ॲक्टिंग म्हणतो. बघा साधी गोष्ट असते, चित्रपटामध्ये किंवा नाटकामध्ये एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर
तिचा मुलगा म्हणून मायेने प्रेमाने डोळे बे बघितले, अगदी प्रेमाने भरलेले असतात, क्लोजअप पिक्चरमध्ये घेतला असतं. पण त्यांचं जर वाकडं असेल तर तिकडून शूटिंग संपल्या जरा शिवा घालत हाताने तळपट करत बाहेर पडत असतात. पण ॲक्टिंग मात्र कशी असते, प्रेमाची असते. ह्याचा अर्थ काय, आमच्या चेहऱ्यावरचे भाव आम्ही कृत्रिमतेने उत्पन्न करू शकतो. मग त्या भावांचं हा राम रक्षण करतो का? नाही. राम रक्षण करतो ते सहजगत्या प्रगट होणाऱ्या भावांचं, की ज्या भावांवर मनुष्य कंट्रोल करू शकत नाही. शरीरामध्ये आमच्या चेहऱ्यावरचे हावभाव का होतात त्याचं सायन्स आहे. ॲनाटॉमी ज्यांना थोडीफार माहिती आहे ना कळेल सायन्समध्ये, की चेहऱ्याचे जे स्नायू आहेत ना हे कुठे हाडानं चिकटलेले नाही आहेत. बाकीचे आमच्या शरीर मसल कसे असतात, एका हाडापासून दुसऱ्या हाडापासून चिकटलेले असतात, त्यांना 2 एंड्स असतात. हे मसल असे कुठे हाडानं चिकटलेले नाही आहेत, तर ते कातडीच्या खालीच आहेत. आणि त्यामुळे तसं म्हणलं तर ते लिक्विड आहेत. लिक्विड म्हणजे पातळ पाण्यासारखे नाही, ते आहेच नाहीच, पण त्यांची मोबिलिटी, त्यांची मुवमेंट ही खूप फ्री आहे. त्याच्यावर स्नायूंचं नियंत्रण आहेच. म्हणून ते आमच्या वाटेल त्या मुवमेंट्स आमच्या चेहऱ्यावर प्रत्येकाच्या वेगळ्या दिसू शकतात. आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा वेगळा दिसला तर तो आम्हाला कळतो की आनंदच आहे, आणि दुःख वेगळं असलं तरी प्रत्येकाचं आम्हाला कळतो की हा चेहरा दुःखीच आहे. परंतु ह्या सगळ्याच्या पलीकडे त्या चेहऱ्यामध्ये 2 डोळे बसवलेले आहेत, आणि ह्या डोळ्यांमधली जी एक्सप्रेशन्स आहेत ना ती मात्र मानवाच्या अधीन नाहीत. ती मात्र मानवाच्या अधीन नसतात. म्हणून आपण बऱ्याच वेळा म्हातारी माणसाला बोलताना ऐकतो, अरे त्याचं जीभ फसवेल, त्याचं तोंड फसवेल, पण त्याचे डोळे नाही फसवू शकत. बायका नेहमी सांगतात, तुम्हाला काय माहिती आहे, तोंडाने बघायला बोलतो, त्याची नजर एकदम घाणेरडी आहे. घाणेरडी म्हणजे काय, लाल हिरवी पिवळी होते का? एवढ्या बायका बसल्या, त्यांना अनुभव आहे, बरोबर की नाही, की नजर ह्या पुरुषाची घाणेरडी ज्या त्या बायका म्हणतात त्यांना काय म्हणायचं असतं, ते डोळ्यात लाल होते, ते काळे झाले, काळे होते, ते हिरवे झाले, हिरव्याचे पिवळे झाले का नाही, रंग बदलला का नाही, शेप बदलला का नाही, हे न बदलता त्या बाईला बरोबर कळते त्या डोळ्यामध्ये काय भाव आहे ते. तसंच आम्हाला सामान्य माणसाला, पुरुष असो की स्त्री, कळतं डोळ्यांमध्ये बघून की याचा भाव खरा आहे की खोटा आहे. आणि हा भाव मात्र कोणीही किती प्रयत्न केला तरी जास्त बदलता येत नाही. ही गोष्ट तेवढीच सत्य, ही गोष्ट अगदी तेवढीच सत्य. अगदी मोठ्यातला मोठा ॲक्टर घेतला तरी तो डोळ्यामध्ये भावनाशीलता आणतो, कारण तो त्यापुरतं नाटक करत असतो म्हणून. पण जेव्हा वैयक्तिक जीवनामध्ये तो नाटक करायला उतरतो तेव्हा समोरून बघणारा जर नीट डोळ्यामध्ये बघत असेल तर त्याला त्याचे खरे भाव ह्या नाही त्या क्षणाला कळणारच. कारण यातलं रहस्य असं आहे की डोळ्यामधले जे भाव आहेत ते कृत्रिमरित्या आम्ही किती आणले तरी मनुष्य ते मॅक्झिमम काही सेकंदापुरतेच टिकवू शकतो. मॅक्झिमम 10 सेकंदापुरते टिकू शकतो. 10 सेकंदानंतर त्याला परत आपले एफर्ट्स खर्च करावे लागतात तोच भाव परत डोळ्यात दाखवण्यासाठी. मग नाटकामध्ये काम करणारे नट असतात, ते रडायचं असेल त्यांना तर ग्लिसरीन घालतात किंवा एकाच गोष्टीकडे असे नजर लावून बसतात, मग एकाच डोळ्यातून पाणी यायला लागतं गळगळ. मग आम्हाला लक्षात आलं की डोळ्यांमधले जे भाव आहेत ते मी कृत्रिमरित्या प्रगट केले, ते चेहऱ्यावरचे भाव मी कृत्रिमरित्या प्रगट केले ते टिकून राहतात माझ्या इच्छेनुसार. तसे माझ्या इच्छेनुसार डोळ्यातले भाव कायम टिकून राहू शकत नाहीत. अवघ्या 10 सेकंदानंतर ते बदलतात. जर मी जागृत नसेल तर 10 सेकंदानंतर माझा खरा भाव आपोआप डोळ्यांमधून प्रगट होतोच. आणि हा जो डोळ्यांचा भाव आहे म्हणजे हा जो माझ्या चेहऱ्याचं खरं स्वरूप कशामध्ये दिसतं तर माझ्या डोळ्यामधून दिसतं. त्याचं रक्षण हा सौमित्री वत्सल करतो. हा चेहरा म्हणजे माझे डोळ्यांमध्ये प्रगटणारा माझा भाव, आणि ह्याचं रक्षण हा सौमित्री वत्सल असणारा राम करतो. माझ्या डोळ्यांनी कुठला भाव प्रगट करावा त्याचं रक्षण हा सौमित्री वत्सल करतो. लक्ष्मणाची नजर सदैव कुठे होती आम्ही गेल्याच बघितलं. सीतेचे दागिने दाखवले गेले, ओळखले नाही, फक्त पायातले पैजण ओळखले. सौमित्री वत्सला, माझे डोळे परस्त्रीकडे बघताना असे असले पाहिजे. अगदी पायाकडेच बघा असं म्हणत नाही, पण नको त्या गोष्टी तरी करू नका. आम्हाला वाटतं की माझ्या हातून चोरी घडली नाही म्हणजे मला चोरीचं पाप लागलं नाही, चूक आहे. ज्या क्षणी मी चोरी करण्याचा विचार केला त्या क्षणी मला चोरी केल्याचं पाप लागलं. ही सगळ्यात महत्त्वाचे नियम आणि सिद्धांत लक्षात घ्या. मात्र जो कोणी मनुष्य हा मनात विचार आल्यानंतर तो स्वतःच्या विवेकाने दाबून ठेवतो आणि चोरी करत नाही, त्याला परमेश्वर त्याची माफी देतो.
परंतु जो मनात चोरीचा विचार आल्यानंतर त्याच्यातून चोरी घडते त्याला मात्र त्या चोरीची शिक्षा मिळते. पण तरी देखील पहिल्या मंडळी माणसाने ज्याने चोरी केली नाही, चोरी करण्याची इच्छा दाबून ठेवली, त्याच्या नावावरती रजिस्टरमध्ये लिहिलं गेलं की ह्याच्या मनात चोरीची इच्छा उत्पन्न झाली होती. हे डेफिनेट हे मला कळलं पाहिजे. त्यामुळे जी क्रिया मी मनाने केली ती केलेलीच असते हे ह्या जगातलं सगळ्यात मोठं वास्तव आहे. नुसतं सत्य नाही तर वास्तव आहे. इट्स अ फॅक्ट. सत्य आणि वास्तवमध्ये फरक काय? तर वास्तव म्हणजे फॅक्ट आणि सत्य म्हणजे ट्रूथ. वास्तव आणि सत्यामध्ये फरक असतो. ट्रूथ आणि फॅक्टमध्ये फरक असू शकतो, डेफिनेटली असू शकतो. म्हणून बाबू काय दोघांमधला फरक काय? ट्रूथ आणि फॅक्टमध्ये आम्हाला काय फरक जाणवत नाही. मी नेहमी जी गोष्ट सांगतो तीच सांगतो की तुम्ही दरवाजात बसलेला आहात तुमच्या खुर्ची घालून, गाव आहे आणि एक असहाय्य तरुणी धावत आली. म्हणाली, दादा मला वाचवा, मागे गुंड लागले बलात्कार करायला. मी तुमच्या घरात लपते. ती तुमच्या घरात जाऊन लपते. मागून गुंड धावत येतात आणि गुंड म्हणजे काय, तुम्ही अशा मुलीला बघितलीत का धावत जाताना? इथे तुम्ही खरं बोलायची शपथ घेतलेली आहे. मग तुम्ही काय म्हणता, हो या बघा ती मुलगी माझ्या घरात लपली, या आणि बलात्कार करा, मी उघड्या डोळ्यांनी बघतो. मॅक्झिमम वाटलं तर जाऊन साक्ष देईन, तिची काय वाट लागायची ते लागू. म्हणजे ह्या ठिकाणी ती मुलगी आत लपली आहे हे वास्तव आहे, फॅक्ट आहे. पण ते मी उच्चारणं हे सत्य नाही आहे. मी वास्तव उच्चारत असेन, मी सत्य उच्चारत नाही आहे. कारण ज्यातून पावित्र्य उत्पन्न होत नाही ते सत्य नाही. हे मला पहिल्यांदा कळलं. फॅक्ट आणि ट्रूथ मधला फरक मला नेहमी कळलाच पाहिजे, नीट कळला पाहिजे. आणि डोळे हे नेहमी सत्य सांगतात. डोळे खरं बोलतात म्हणतात, डोळ्यातून खरी भावना करते. डोळे सत्य सांगतात. डोळे वास्तव सांगत नाहीत, डोळे सत्य सांगतात. वास्तव माझा चेहऱ्याचे बाकीचे स्नायू दाखवतात, परंतु सत्य मात्र माझे डोळे सांगतात. आणि म्हणूनच ह्या डोळ्यांतून माझे प्रगट होणारे भाव, जेव्हा त्यागमूर्ती असणाऱ्या लक्ष्मणावर प्रेम करणारा राम रक्षण करतो म्हणजे काय, की माझ्या नजरेतून भाव फक्त जे प्रगट व्हावेत आपोआप ते चांगले असावे. म्हणजेच काय, साध्या सरळ अर्थामध्ये की माझ्या मनातून फक्त चांगलेच भाव उत्पन्न व्हावेत आणि चांगलेच भाव प्रगट व्हावेत एवढीच इच्छा. माझ्या मनामध्ये वाईट भाव येऊ शकत नाही जर मी माझ्या नजरेला परत आहे का, माझ्या मनात चांगलेच भाव उत्पन्न व्हावेत ही माझी इच्छा असते पाहिजे. कारण मनात चांगले भाव उमटले तरच ते सत्य बनून माझ्या नजरेतून बाहेर प्रगटतील. हे कधी घडेल, जेव्हा मी माझ्या नजरेला त्या सौमित्री वत्सल रामाच्या चरणांवर ठेवीन तेव्हाच. ज्याने आपली नजर, ज्याने आपली दृष्टी ही त्या रामचंद्राच्या चरणांवर, सीतामाईंच्या चरणावर ठेवण्याचा जेवढा म्हणून अभ्यास केला तेवढ्या प्रमाणामध्येच तो राम त्याच्या नजरेचं रक्षण करतो, म्हणजे त्याच्या मनोभावांचं रक्षण करतो, मनोभावे करतो. कारण लक्ष्मणाची नजर सदैव रामाच्या आणि सीतेच्या चरणांवरच आहे. बोधकौशिक ऋषी ज्या अर्थी सौमित्री वत्सल असा डायरेक्ट लक्ष्मण असं म्हणून असा घास न घेता असा घास घेतात, याचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे की हा घास घेण्याचा त्यांचा खूप मोठा प्रयास आहे, खूप मोठं कारण आहे. म्हणजे याचा अर्थ की जेव्हा जर आम्हाला आमच्या मनात चांगलेच भाव उमटावेत, वाईट भाव उमटू नये असं वाटत असेल, तर आम्हाला आमची ही जी लौकिक नजर आहे ना, पहिल्यांदा जे साधे सुद्धा आम्ही डोळे म्हणतो, चक्षु भिक्षू सोडून द्या, ते माझे डोळे मला रामाच्या चरणांवर लावता आले पाहिजेत. तर माझी नजर आपोआप शुद्ध होईल. आपोआप का शुद्ध होईल? रामामुळे नाही, सीतेमुळे पण नाही. शुद्धांची शुद्धी असणारा तो लक्ष्मण आहे, त्याची नजर त्या पायांवर सदैव आहे. शेवटी दृष्टी म्हणजे काय तर प्रकाश. प्रकाश नाही तिकडे दृष्टी पण नाही, आम्हाला कळत नाही. त्यामुळे लक्ष्मणाची दृष्टी सातत्याने कुठे आहे? तर राम आणि सीतेच्या चरणांवर आहे. तिथून रिफ्लेक्ट काय होणार आहे? कुठला प्रकाश होणार आहे? आम्ही नेहमी काय वाचतो सायन्समध्ये की एक पदार्थ आहे, इथून लाईट पडला की तो बरोबर विरुद्ध दिशेला तुमच्या डोळ्यामध्ये प्रकाश येतो, तेवढाच तुम्हाला दिसतो. रामाच्या चरणांवर, सीतेच्या चरणांवर लक्ष्मणाची दृष्टी येऊन आदळते म्हणजे चुकीचे अर्थ घेऊ नका, येऊन पडते. तिथून मग ती परावर्तित होणार, ती तीच माझ्या डोळ्यात जाणार ना. मग रामाच्या चरणातून, सीतेच्या चरणातून माझ्यापर्यंत काय येऊन पोचणार आहे? तर लक्ष्मणाची दृष्टी, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला वारंवार सांगितलं जातं की राम आणि सीतेचे चरण
कधी नजरेसमोरून हलवू नका, कारण त्या चरणांवरती सदैव पडद्याची दृष्टी कोणाची आहे? तर लक्ष्मणाची आहे. लक्ष्मणा एवढी शुद्ध दृष्टी कोणाचीही नाही. मग एवढा शुद्ध प्रकाश या लक्ष्मणाच्या डोळ्यातून निघून ह्यांच्या चरणांवर पडतोय. तोच रिफ्लेक्ट होऊन माझ्या डोळ्यात कधी येईल? जेव्हा मी त्या रामाच्या आणि सीतेच्या चरणांकडे बघेन तेव्हाच. म्हणजे मग आपोआप पहिला लक्ष्मणासारखेच भाव माझ्या मनामध्ये उत्पन्न होतील. मुखम सौमित्री वत्सला. आम्ही आमच्या डोळ्यांनी काय बघायचं नाही तेच नेमकं बघतो, आणि जे बघायचं ते बघत नाही. अरे साधी गोष्ट, घरामध्ये रामाचा सीतेचा फोटो आहे, कृष्णाचा असू दे, शिवाचा असू दे, साईंचा असू दे, माझं आवडतं दैवत आहे ना, तो एकच आहे. तो काही वेगळा वेगळा लक्षात, जो शिव, तो साई, तोच राम, तोच कृष्ण, सगळं तो एकच लक्षात ठेव. त्याच्या चरणांकडे मला माझी नजर सातत्याने वारंवार वळवता आलीच पाहिजे. नुसतं बसलोय ना त्याच्याकडे बघत बसेल, काय बिघडलं? पण ही चरणांकडे बघण्याची ताकद मला कोण देऊ शकतो? तो लक्ष्मण देऊ शकतो, कारण तोच फक्त चरणानुरागी आहे. जसं रामाची नावं आहेत ना, तशी लक्ष्मणाची पण 108 नावं आहेत. आणि कोणी रचलेत तुम्हाला माहिती आहे? कोणाला कल्पना? इकडे मी आज बऱ्याच दिवसांनी प्रश्न विचारला. एका प्रवचनात मी सांगितलं होतं शेषाविषयी बोलत असताना की लक्ष्मणाची 108 नावं स्तोत्रामध्ये आणि नावामध्ये कोणी रचलेली आहेत. लक्ष्मणाची 108 नावं स्वतः रामाने रचलेली आहेत, हे लक्षात ठेव. दुसऱ्या ऐऱ्या गैऱ्या कोणी नाही, तर लक्ष्मणाची 108 नावं स्वतः राम लिहितो लक्षामध्ये, आणि त्याच्यामध्ये ही सगळी वर्णनं आहेत. तर आम्हाला या रामाच्या आणि सीतेच्या चरणांकडे बघितल्याशिवाय आमचे डोळे शुद्ध होणार नाहीत, म्हणजे आमचे चेहऱ्यावरचे आपोआप उत्पन्न होणारे भाव शुद्ध होणार नाहीत, म्हणजेच आमच्या मनामध्ये उत्पन्न होणारे भाव शुद्ध होणार नाहीत. समजा आपण एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये वाईट भाव उत्पन्न होत आहेत, तर त्यासाठी एक साधासुद्धा उपाय म्हणजे काय? मनात वाईट विचार आहेत ना, तेव्हाच त्याच्या चरणांकडे बघा. पण मला एकच महत्त्वाचं माहीत पाहिजे की ह्या रामाच्या आणि सीतेच्या चरणांकडे मी बघणारच, माझ्या मनात घाणेरडे विषय असताना पण बघणारच. जर मला ते विषय काढून टाकायचे, मनातले घाणेरडे ते विषय घाणेरडे काढून टाकायचे, बिनधास्त मी रामाच्या आणि सीतेच्या आणि लक्ष्मणाच्या सुद्धा चरणांकडे बघत राहीनच. अजिबात घाबरू नका. बऱ्याच लोकांना भीती वाटते, मी देवाच्या समोर बसून माझ्या मनात घाणेरडे विचार येतात. मात्र ते करताना सुद्धा त्याच्या चरणांकडे बघत राहा आणि मग बघा, प्रेमाने बघा. ह्या माझा मायबाप आहे, मी ह्याच्यापासून लपून ठेवलं, मग ह्याच्यापासून काही लपून राहणार आहे का? नाही, ह्याला सगळं कळतच आहे. मी कोपऱ्यात जाऊन पाप केलं म्हणून ह्याला दिसत नाही का? दिसतच आहे. माझ्या मनात विचारायला कळतच आहे. मग ह्याच्या चरणांकडे बघत असताना मनात घाणेरडे विचार आज ना उद्या नक्की आपोआप विरघळून जातील, नासून जातील, कायमचे नष्ट होते. ह्याच्यात तुम्हाला पाप नाही, हे लक्षात ठेवा. आम्ही साई चरित्रामध्ये एक ओळ वाचतो. साईबाबा सांगतात, क्रोधावे तरी मजवरीच क्रोधावे, कामावे तरी मजवरीच कामावे. ह्याचा अर्थ, घाणेरडा अर्थ कोणी काढू नये, ह्याचा चांगला अर्थच आम्हाला काढता आला पाहिजे. या बालब्रह्मचर्याच्या बाबा मला काय सांगतोय, अरे काम क्रोध आधी जे काही वाईट विचार आहेत ना, ते माझ्यावर लक्ष सोडा, म्हणजे माझ्या चरणांकडे बघा आणि बिनधास्तपणाचा विचार करा. आपोआप मी त्यांचं निराकरण करतो की नाही बघा. हेमाळपंताचे खूप सुंदर वाक्य आहे चरित्रामध्ये, मला खूप आवडतं. हा देहच नाही जेथे आपुला, हा देहची नाही जेथे आपुला, तोची साई चरणी समर्पिला, मग त्याची या चलन वलनाला काय आपुला अधिकार. अरे हेमाळपंत काय सांगतात तुम्हाला, यानं खरंच सांगतो, ग्रेट. हा देहची नाही जेथे आपुला, तोची साई चरणी समर्पिला, मग त्याची या चलन वलनाला काय आपुला अधिकार. मला अधिकार काय? पण तो अर्पायचा तो साईंच्या चरणी अर्पायला पाहिजे, तुझ्या ठिकाणी अर्पला तर गोंधळ व्हायचा. लक्षात ठेव, हे आम्हाला कळत आहे, आम्हाला स्पष्ट माहिती पाहिजे. पण आम्ही मनात घाबरतो. आम्हाला मनापासून खरंच सगळ्यात चांगल्या भक्त मंडळींना भीती वाटत असते की देवाच्या समोर बसले असताना मी मंत्र म्हणतोय बापू आणि माझ्या मनात घाणेरडे विचार येतात, मी काय करू? येऊन देत. मात्र ते येत असताना सुद्धा त्याच्या चरणावरची नजर हलवू नका आणि मुखाने त्याचं नाव बंद करू नका. तुम्हाला सांगतो, निश्चित रामबाण उपाय हा तुमच्या सगळ्या वाईट गोष्टी दूर होतील, अगदी नक्की 108%. मला काही मंडळी आपल्या व्यसनमुक्ती शिबिरामधून वगैरे अशी पत्र पाठवायचे, काय काय करायचे. बापू बायका स्पेशली लिहायच्या, बापू आमचा नवरा दारू पिऊन येतो आणि मग तुमचं नाव घेतो, तुमचं करतो, मुख करतो, विठ्ठलाचं नाव घेतो, कृष्णाचं नाव घेतो. यांचं बाहेरनं घेऊ द्या ना.
अगदी दारू पीत असताना दारूच्या गुत्त्यात पण घेऊ दे, त्याचा पण चांगलाच परिणाम होईल. मला सांगा राजांना, तुम्ही शुद्धीवर आहात पूर्णपणे आणि तुम्हाला माहिती आहे की हे विष आहे आणि ते तुम्ही प्याला स्वतःहून, काय परिणाम होईल? तो मनुष्य मरणार. तुम्ही शुद्धीवर आहात आणि तुम्हाला माहिती आहे विष आहे, तुम्ही स्वतः पिताय, कोणते बळजबरीने तुम्हाला पाचतं तरी तुम्ही मरणारच. तुम्ही शुद्धीवर आहात पण तुम्हाला माहीत नाही आहे की हे विष आहे म्हणून तुम्ही प्यालात तरी तुम्ही मरणारच. तुम्ही बेशुद्ध आहात आणि नाकात नाही घालून तुमच्यात विष घातलं तरी तुम्ही मरणारच. तुम्ही म्हणा बापू आमच्या मरणाची काय गोष्ट करता? नाही राजा, आम्हाला कळलं पाहिजे की विष विषाचंच काम करतं, तसंच अमृत अमृताचंच काम करतं, मला माहीत असो किंवा नसो. ही जेवढी गोष्ट सत्य आहे ना, तेवढंच या भगवंताच्या चरणांचं दर्शन, या भगवंताचं नाव तुम्ही कळत घ्या नकळत घ्या, त्याचा परिणाम होणारच. मात्र विष आणि अमृत ही द्रव्य पदार्थ आहेत, त्याच्याही पेक्षा सूक्ष्मातिसूक्ष्म हे नाम आहे. त्यामुळे जेव्हा मी भावाबरोबर घेतो तेव्हा ते अधिक काम करते, हे लक्षात ठेवा. तेव्हा ते अधिक काम करते. आणि ते विष हे असं विष शरीरभर भिनलेलं चांगलं, अगदी मला सुद्धा खूप चांगलं. हे नाम ज्याच्या शरीरामध्ये भिनलं, ज्याच्या बुद्धीमध्ये भिनलं, ज्याच्या मनामध्ये भिनलं, तिथे कुठला रोग कुठली वाईट गोष्ट राहू शकेल का? राहू शकत नाही. पण त्यासाठी आम्हाला त्या चरणांकडे बघायला पाहिजे आणि ते नाम मुखात यायला पाहिजे. रस्त्यातून जाताना मनामध्ये वाईट विचार आला की जो नको आहे ना, तर सरळ विचार आला त्याला विरोध करू नका उगीच 24. कारण तुम्हाला इथे दुसरं रहस्य सांगतो की वाईट विचारसुद्धा काढण्यासाठी म्हणून तुम्ही त्याचा सतत सतत विचार करत राहता ना, तेवढे ते विचार मनात अधिक खोल जातात. त्यामुळे तुम्हाला नेहमी काय सांगतो राजानो, बहिर्मन आणि अंतर्मन हे दोन प्रकार, 3 मन आहेत प्रत्येकाकडे, बहिर्मन, अंतर्मन आणि परमेश्वरी मन. परमेश्वर मनाची गोष्ट आपण पहिल्या खंडात पहिली दुसऱ्या खंडात बघणार आहोत. पण अंतर्मन म्हणजे शिव. बाह्य मन ज्याची म्हणून तपश्चर्या करतं, म्हणजे जो विचार वारंवार करतो तो विचार आपोआप अंतर्मनामध्ये जातो, तो भोळा शिवशंकर त्याला आशीर्वाद देतो आणि मग ती गोष्ट सिद्ध होते. मला एखादी गोष्ट करायची नाही आहे म्हणून सुद्धा जेव्हा मी त्या गोष्टीचा वारंवार विचार करतो तेव्हा ते आतला तो भोळा साम आहे ना अंतर्मन, तो त्याला तथास्तु म्हणतो आणि मला नको तीच गोष्ट नेमकी घडते. म्हणून पहिल्यांदा लक्षात ठेवायला ना, आम्ही भक्ती मार्गांसाठी गोष्ट सोपी आहे, मर्यादा मार्गांसाठी गोष्ट आणखीनच सोपी आहे. की आम्हाला काय करायचं आहे की जी गोष्ट आम्हाला घडू द्यायची नाही आमच्या हातून, तिसरी वारंवार आम्ही कोळसा उगाळत एवढा काळाच पण उगाळत पण बसणार नाही. ज्याच्यावर आमचा विश्वास आहे त्याच्यावर भार टाकू आणि शांतपणे त्याच्या चरणावर नजर लावून बसू, त्याचं नाम घेऊ आणि मग बघा चमत्कार होतो की नाही की सगळ्या मनातल्या वाईट गोष्टी, वाईट सवयी तुमच्या आपोआप सुटतीलच, सुटणारच आहे. आता मी जेवढं मनापासून करीन तेवढा मला फायदा लवकर, जेवढं मी मेकॅनिकली करीन, यांत्रिक क्रियापणे करीन, तेवढा मला परिणाम खूप उशीर. ही गोष्ट मला नीट समजली पाहिजे, नीट समजली पाहिजे. त्यामुळे सांगतो राजानो की वाईट गोष्ट सोडताना आम्ही सगळेजण एक गोष्ट नेहमीच चूक करतो. वयाच्या 18 वर्षी मी निश्चय करतो की ही वाईट सवय मला आहे ती मी सोडणार, आणि 78 वर्षी मी बघतो ती वाईट सवय सुटलेलीच नसते, तशीच असते. मला प्रश्न पडतो असं कसं झालं? अरे राजानो, कारण तुम्ही चांगले होतात म्हणून असं झालं. खरंच सांगतो, तुम्ही चांगले होतात म्हणून असं घडलं की वाईट सवय तुम्हाला सोडू शकली नाही. कारण तुम्ही काय मला वाईट सवय सोडायची आहे, वाईट सवय सोडायची आहे, वाईट सवय सोडायची आहे असा जो धोका घेतलात ना, गोकडी करत राहिलात, त्याच्यामुळे तो विचार अधिकाधिक तुमच्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये जाऊन स्थिर झाला त्या विषयवासनेचा, ज्या तिची काय चुकीची सवय असेल तिचा. आणि त्यामुळे ती चूक आता एकपट होती बाह्य मनामध्ये, ती आतमध्ये जाऊन अनंतपट मोठी झाली. आता तिला बाहेर काढणं सोपं नाही. त्यापेक्षा ही चूक आहे एवढं मान्य करायचं, उगाळणं सोडून द्यायचं. माझ्या भगवंतावर माझा पूर्ण विश्वास आहे, तो मला यातून बाहेर काढणारच. भले एकदा नाही 10 वेळा चूक होईल, पण त्याने मला ग्वाही दिलेली आहे. अननश्चिंत येतो माम ये जनामा परुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. की सर्व धर्मांना सोडून तू फक्त मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून नक्की मोकळा करेन. मला लोक विचारतात बापू वेद श्रेष्ठ की गीता श्रेष्ठ? मला कशाला वाद घालता? मला वाद आवडत नाही. कारण वेद हे भगवंताचे निश्वास आहेत असं आम्ही मानतो, तर गीता हा भगवंताचा उच्चार आहे. श्वास आणि उच्चार
ह्या दोन क्रियामुळे वेगळ्या नाहीच आहेत. श्रेष्ठ आणि कनिष्ठाच्या वादांमध्ये कधी अडकू नका. जे उचित आहे ते आचरण करायला लागा. म्हणून मनामध्ये सांगतो जाणो की वाईट सवय सुटत नाही. याचं महत्त्वाचं कारण आम्ही चांगले असल्यामुळे, आम्ही पापभीरू असल्यामुळे मी हे वाईट करतो याचा विचार करत राहतो आणि ते सतत उगाळल्यामुळे ती सवय मला सुटत नाही. त्यापेक्षा जो हा मर्यादा मार्ग मला सांगतो, मन प्राण प्रज्ञा त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह मला सांगतो, ती गोष्ट माझे मन प्राण आणि प्रज्ञा एकत्र ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी सगळ्या अमंगलाचा म्हणजे त्रिपुरासुराचा कलीचा नाश होतोच. आणि तीन एकत्र येतात ती जागा म्हणजे त्या रामसीतेचे चरण, त्या चरणांवर त्या लक्ष्मणाची सातत्याने असणारी दृष्टी. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की लक्ष्मणाची नजर रामाची आणि सीतेच्या दोघांच्याही चरणावर आहे, तर सीतेची नजर मात्र ही रामाच्या चरणांवर पण आहे आणि लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर पण आहे. कारण ती लक्ष्मणाची माता आहे की एकाच क्षणाला ती पतीच्या चरणांकडे पण बघते आणि तीच आपल्या पुत्राच्या चेहऱ्याकडे पण बघते. म्हणजे पुत्राच्या चेहऱ्याकडे बघते म्हणजे कोणाकडे बघते? लक्ष्मणाच्या डोळ्यातल्या भावांकडे बघते. कोण? सीता, म्हणजे तृप्तीची जननी, शांतीची जननी. आता हे काय चक्र आहे लक्षात घ्या. सीतामाई जी आल्हादिनी शक्ती आहे विश्वातली, जी शांती आणि तृप्ती देते, त्या शांतीची तृप्तीची नजर त्या लक्ष्मणाच्या डोळ्यांवर पडलेली आहे. आणि अशी नजर ज्या लक्ष्मणाच्या डोळ्यांवर पडलेली आहे त्या लक्ष्मणाची नजर रामाच्या आणि सीतेच्या पायावर पडलेली आहे. म्हणून जेव्हा तुम्ही रामाच्या चरणांकडे बघाल तेव्हा तुम्हाला काय मिळणार नाही राजानो? सगळं मला प्राप्त आहे. पण ती नजर आमची त्याच्या चरणांवर ठेवायला हवी. तेव्हा बापू आम्ही एकदा सकाळी उठल्यानंतर 1 मिनिट बघतो चरणांकडे बघून. जर तुम्ही आयुष्यात फक्त 1 मिनिट चुकीचं वागलेले असतात ना तरी मला पटलं असतं. पूर्वजन्माची गोष्ट सोडून द्या, ह्या जन्मामध्ये किती चुका केलेल्या आहेत त्या आठवा. कमीत कमी तेवढी मिनिटं तरी एकतान त्यांनी भगवंताच्या चरणांकडे बघितलं आहे का आणि त्यावेळेस त्याचं नामस्मरण केलं आहे का याचा विचार करायला मग कळेल. नाही. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं अंतर मोजायचं कसं देवापासूनचं हे पण शिकवलं होतं. मला माहिती आहे काही मंडळींनी मोजलं, मनापासून मोजलं, पण एवढं प्रॅक्टिकल तुम्हाला सांगितलं की अंतर मोजा कसं मोजायचं अगदी सर्व मेजरमेंट्स मी तुम्हाला दिली होती. या सृष्टीमध्ये दुष्टचक्र असतात, पण या सृष्टीच्या पलीकडे असणार हे जे रामलक्ष्मण सीता ह्यांचं सुष्ट चक्र आहे, सुंदर चक्र आहे. की लक्ष्मणाची नजर रामसीतेच्या चरणांकडे, त्या सीतेची नजर रामाच्या चरणांकडे आणि लक्ष्मणाच्या मुखचंद्राकडे, आणि त्याच लक्ष्मणाची नजर परत रामाच्या चरणांकडे आणि सीतेच्या चरणांकडे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी माझी नजर मिसळेन तेव्हा मला काय मिळू शकणार नाही ह्याचा विचार करा. आणि म्हणून बुध कौशिक ऋषी आम्हाला सांगतो मुखम सौमित्र्य वत्सला. डोळ्यांची भाषा आम्ही म्हणतो ना, डोळ्यांची भाषा. बघा साधी गोष्ट सांगतो, अनेकाने आपण ह्याचा पुरुषांनीच त्याने अनुभव घेतलेला. नवऱ्याला प्रमोशन मिळतं किंवा तरुण मुलगा आहे तो MBBSला म्हणा, MDला म्हणा, इंजिनिअरिंगला म्हणा फर्स्ट येतो आणि घरी धावत येतो सांगायला. घरी आई वडील आजी आजोबा असतात, त्याच्यावर पत्नी किंवा प्रेयसी जी कोण असेल ती उभी असते. ती फक्त डोळ्यांनी व्यक्त करते पहिले. खरं म्हणजे त्याला वाटत असं की तिला घटकटून मिठी मारावी, तिला असं वाटतं घटकटून मिठी मारावी, काही वाईट नाही, प्रेम आहे त्यांचं एकमेकांना. पण त्याला मर्यादा असते. माझे आई वडील आजी आजोबा तिकडे आहेत, पण त्यावेळेस फक्त डोळ्यांनी ती त्याच्याकडे जे बघते त्याने त्याला भरून पावलेलं असतं. ही डोळ्यांची भाषा. तर सासू सुनीला चांगली काढून ठेवत असते, त्या नवऱ्या नजरेने सांगतो जाऊ दे ग, ऐकून घे, नुसत्या डोळ्याने. ही जी डोळ्यांची भाषा आहे राजानं, ही आमची डोळ्यांची भाषा शुद्ध व्हायला हवी. ही प्रेमाची व्हायला हवी, ही त्यागाची व्हायला हवी, ही सेवेची व्हायला पाहिजे आणि ही भक्तीची व्हायला पाहिजे. आणि ही भक्तीची, प्रेमाची, सेवाची, त्यागाची कधी होईल? हे सगळे गुणधर्म ज्याच्या नजरेत आहेत ती नजर मला मिळेल तेव्हा. आणि ती नजर कोणाची? तर त्या लक्ष्मणाची, त्या सौमित्राची. त्या सौमित्राच्या नजरेत प्रेम आहे, त्याग आहे, सेवा आहे, भक्ती आहे, नीती आहे, धर्म आहे, सगळं आहे. आणि ती नजर आम्हाला मिळवायची असेल तर आम्हाला लक्ष्मणाच्या नजरेकडे बघून ती कधीच मिळणार नाही. लक्ष्मणाची नजर सदैव रामसीतेच्या चरणांकडेच आहे. आम्हाला ती मिळवायची असेल तर आम्हाला रामसीतेच्या चरणांकडेच बघायला हवं, हे लक्षात ठेवा. 100%. पण हे होणे नाही.
आम्ही हे न करता मोठा हार घालतो देवाला. जेवढा मोठा हार ना तेवढी भक्ती मोठी. बऱ्याच देवळांमध्ये मी जो बघतो त्या देवाचा चेहरा पण दिसत नाही. एवढं मोठं कुंकू, इथपासून इथपर्यंत कुंकू, इथपासून इथपर्यंत कानामध्ये, मग गळ्यामध्ये भरपूर, अंगाभोवती काय काय गुंडाळले. चेहरा कुठे देवाचा तोच पत्ताला नाही, पाय काय दिसणार. मग आम्ही पण देवळामध्ये भरपूर मोठी गर्दी असते, जातो, रांग लक्ष लागतो, मोठे आमचा नंबर लागतो. कसं तरी आम्ही डोकं खाली टेकायच्या आत आम्ही बाहेर दरवाजातून आत बाहेर फेकले गेले असतो. अरे काय बघितलं तुम्ही देवाला? तिथेही नाही. घराघरच्या देवाला बघताना पण उदबत्ती ओवाळताना इकडे दर 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 दर, तिकडे काय किती वाजले, घड्यात किती वाजले, गाडी आली की नाही, अमुक आलं की नाही, बायकोचं स्वयंपाक झालं की नाही, बायको म्हणते नवऱ्याचं काय झालं की नाही, चालूच असतं. आमची नजर त्या पायांकडे कधी असते? आमची नजर त्या पायांकडे कशी असते? आणि ह्याच्याही पुढचं रहस्य सुंदरकांडामध्ये सांगितलेलं आहे. सुंदरकांड वाचा, आयुष्य सुंदर करायचं असेल तर. एवढी सुंदर गोष्ट आहे ती आहे. सुंदरकांडामध्ये खूप छान रीतीने वर्णन आहे ह्या नजरेचं. 2 ठिकाणी येतं ते, पण दुसऱ्या ठिकाणी ते अधिक खूप खुलवून सांगितलं गेलं की राम विचारतो हनुमंताला, हनुमंत जाऊन सीतेला भेटून आलेला आहे की हे तात, ही सीता जानकी जी आहे, ही जनक कुमारी जी आहे, ती स्वतःच्या प्राणांचं रक्षण कशी बरं करते? त्या हनुमंत सांगतो, प्रभू काय सांगावं की तुमचं नाम जे आहे, तुमचं ध्यान जे आहे, हेच सगळं रक्षण करतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तिची नजर जी आहे ना, ती तिने स्वतःच्याच पायावर लावून ठेवलेली आहे. निजपद, निजपद. नजरेचा एवढा सुंदर खेळ तुळशीदासाशिवाय कोणीही वर्णिलेला नाही. मी तुम्हाला म्हणत राहीन की अशोकवनामध्ये राहते ती शोकमग्न सीता. नाव काय आहे? अशोकवन. राहते कोण? शोकमग्न सीता. तिचा शोकचा विनाश कोण करतो? तर हनुमंत. म्हणून हनुमंताचं नावच काय? सीता शोक विनाशिनी. आणि तो तिला बघून आलेला आहे, प्रत्यक्ष बघून आलेला. तो म्हणतो की रहती करती रच्छा स्वप्राणकी. कशी? निजपद जंत्रित. लोचन, कमल, मन जे आहे ते तू स्वतःच्या पावलांकडे दिलेलं आहे, तुझ्याकडे दिले आहेत, डोळे स्वतःच्या पावलाकडे दिले, मन तुझ्या ध्यानात दिलेलं आहे. सगळं काय काय सांगतो, बघतो, अनुभवतो स्वतः आणि मग सांगतो. स्वतःच्या पावलांकडे. का ती स्वतःच्या पावलांकडे बघते? कारण तिच्या प्रभूंचे चरण तिच्या पुढे नाही आहेत. तिच्या प्रभूचे चरण तिच्या समोर नाही आहेत. तिच्या लाडका लेक लक्ष्मण त्याचा चेहरा तिच्या समोर नाही आहे. आणि त्या दोघांशिवाय तिला कोणालाही बघायची इच्छा नाही आहे. आणि रावणासारख्या पाप्याला तर नाहीच नाही आहे. म्हणजे सुंदर गोष्ट काय करते? ती स्वतःचे पाय बघते. म्हणून बापू स्वतःचे पाय काय? ती देवी आहे, तिने स्वतःचे पाय बघितले चांगलंच झालं, आम्ही पण तिचे पाय बघू. नाही, कारण त्या सीतेला माहिती आहे की तिच्या पायांकडे ज्या लक्ष्मणाची नजर कायम होती, त्या लक्ष्मण रेषेला उल्लंघून मी आले, म्हणूनच रावणाने माझं हरण केलं. हे त्या लक्ष्मणाचं महात्म्य, हे त्या लक्ष्मणाचं, त्या सौमित्राचं महात्म्य. आणि म्हणून ज्या माझ्या पावलांकडे त्या लक्ष्मणाची नजर सतत होती, ती माझी पावलं धन्य झालेली आहेत. ती माझी पावलं धन्य झालेली आहेत. म्हणून ती स्वतःची नजर त्याच पावलांकडे लावून बसते की ज्यामुळे काय होईल की त्यामुळे तिला रामाच्या चरणांकडे आणि लक्ष्मणाच्या चेहऱ्याकडे बघितल्याचं पुण्य आपोआप प्राप्त होते. लक्षात ठेवा. म्हणून आम्ही सुंदरकांडामध्ये तुळशीदासाचं वर्णन ऐकतो की निजपद, स्वतःच्याच पावलांकडे ती नजर लावून बसलेली आहे. तर तुळशीदास अत्यंत प्रेमळ आहे. तसं आपण मराठीमध्ये तुकाराम बघतो ना अत्यंत प्रेमळ, तसा हिंदी भाषिकांमधला हा तुळशीदास अत्यंत प्रेमळ. बाकीचे सगळे हनुमंताला हनुमानजी, मारुती वगैरे म्हणतात. सुंदरकांडामध्ये ते एका ठिकाणी हनुमंत तो लेख अंगद हनु समेत असं करतो. हनुमंताला हनु म्हणणं. बघ आई कशी पोरा नावाने हाक मारण्याची ऐवजी काय ती हाक मारते पटकन. नावाचं शॉर्ट फॉर्म हेमंत असेल तर हेम्या. तसं प्रेमाने इथे हनुमंताला हनु म्हणण्याचं धाडस कोणाचं आहे मला सांगा? कोणाचंही नाही. पण ते तुळशीदासच होतं. तो म्हणतो अंगद हनु समेत. एवढा हा प्रेमळ जीव आहे तुळशीदास. मग हा तुळशीदास एवढ्याच प्रेमळपणे वर्णन करतो की सीता सुद्धा जेव्हा रामापासून लक्ष्मणापासून वेगळी होते, मग ती इकडे तिकडे बघायचं नाही म्हटल्यानं ती स्वतःच्याच पायाकडे बघते. कारण तिला माहिती आहे की लक्ष्मणाची नजर सदैव तिच्या पायावरच होती आणि तीच नजर त्या सदैव त्या पायावर असल्यामुळे आता बाकी कुठे बघण्यापेक्षा स्वतःचेच पाय बघितलेले चांगले.
राजानं हे जर सीतामाई करते तर आम्ही नक्कीच करायला हवं, हे कळलं पाहिजे की सीतामाईने सुद्धा प्रभू रामचंद्रांचे चरण समोर नाही आहे त्या क्षणाला, साक्षात लक्ष्मणाचे रूप नाही आहे म्हटल्यानंतर स्वतःच्या पायाकडेच बघितलं, हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. कारण ही नजर सदैव तिच्या चरणांवर होती आणि रामाच्याही चरणांवर होती, म्हणून ती त्या लक्ष्मणाचे चरण, रामाचे चरण, लक्ष्मणाची नजर म्हणून त्या स्वतःच्या पायांकडे बघते. हे आम्हाला सुंदरकांड शिकवतं. म्हणून आम्ही त्या चरणांकडे बघायला हवं, म्हणजे आमच्या डोळ्यांमधून व्यक्त होणाऱ्या भावना शुद्ध होतील, म्हणजे आमच्या मनामधले भाव पण शुद्ध व्हायला लागते. आता गोष्ट अशी होते की एवढं सगळं बापू आम्ही ऐकलं, आम्हाला ह्या चरणांकडे बघण्याचं महत्त्व कळलं, पण किती वेळ बघत बसायचं? अरे जेवढं जमेल तेवढं बघा ना, बिघडलं कुठे? मी असं म्हणत नाही टी व्ही बघू नका, जरूर बघा, मनोरंजन आवश्यकच आहे, मनापासून होतं, खेळ आवश्यकच आहे, पण वेळ जात नाही म्हणून नुसते रमी कुटण्यापेक्षा आणि कुठल्याही क्लबमध्ये जाऊन बसण्यापेक्षा थोडा वेळ तरी शांतपणे, बाबा मला नाही ध्यान देईन काही जमत नाही, आम्ही साधी माणसं, आम्ही आपला रामाचा फोटो घेऊ, साईनाथाचा फोटो घेऊ, त्या पायांकडे बघू, आम्ही हाताने टाळी वाजवू, तोंडाने भजन म्हणू, मनात वाईट विचार आले तर देवाला समोर, देवा वाईट मनात विचार येत आहेत तूच बघ, सांगायची पण जरूर नाही, तो बघतोच आहे, तो ऐकतोच आहे, पण त्या पायांकडे बघा. हेमाडपंतांनी पण साईनाथांच्या पायाचं वर्णन केलं वारंवार. एवढंच नव्हे तर त्या पायाच्या एका अंगठ्याच्या नखाचं वर्णन पण केलेलं आहे. आम्ही वाचतो आणि सोडून देतो. आणि तिकडे हेमाडमध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलं की ध्यान सगळ्यात श्रेष्ठ कसलं तर त्या उजव्या पायाच्या नखाचंच, स्पष्टपणे आम्हाला सांगितलं हेमाडपंतांनी, पण आम्ही ते करत नाही. बाबा मला हे द्या, बाबा मला ते द्या, टाळ्या वाजवत राहतो सारखे. अरे मागण्यापेक्षा बघा, त्या बाबाच्या चरणांपासून निघणारे जे तेज आहे ते प्या, त्याने तुमचं सामर्थ्य आपोआप वाढेल. मग तुम्हाला पाहिजे ते काय जे तुम्ही कल्पनेत पण नसेल, ज्याचं चिंतन पण केलं नसेल, अशा बेस्ट गोष्टी मला आपोआप मिळतील. अचिंत्य दानी ही गुरुमाया, अचिंत्य दानी ही गुरुमाया. पण त्यासाठी मला त्याच्या चरणांकडे बघणं अत्यंत आवश्यक आहे, आणि चरणांकडे बघण्याची कला मला शिकवतो तो लक्ष्मण, दुसरं कोणीही नाही. एकमेव लक्ष्मणाकडूनच मी चरणांकडे बघण्याची विद्या शिकू शकतो. म्हणून बापू आम्ही या चरणांकडे बघायला सुरुवात करू आजपासून. आम्ही नामस्मरण करता करता चरण घट्ट पकडून ठेवू, परंतु हे चरण जोपर्यंत फोटो समोर आहेत तोपर्यंत आमच्या नजरेसमोर राहतील. ठेवा ना देवाच्या चरणात. एखादा रामाचा फोटो ना घरामध्ये, हल्ली कॅमेरे कुठेही मिळतात, बरेच मंडळी असतात मोबाईल घेऊन फोटो काढा इकडे इकडे इकडे. तसं त्या रामाच्या चरणाचा फोटो काढा, एवढीसा फोटो ठेवा, ठेवा खिशामध्ये, गाडीतून जाताना ठेवा ना समोर, बघा ना बिघडलं कुठे. एक दिवस कंटाळा आला तर बिंदास बघू नका, काही राम चिडणार नाही, लक्षात ठेवा. पण आज मला बोर वाटतं. एवढं सहजतेने देवाशी वागायला शिका, एवढ्या सहजतेने, खोटेपणा नको. खरं सांग, ह्याचा जर नियम पाळू नका असं मुळीच म्हणत, नियम मॅक्झिमम पाळायचाच प्रयत्न करा. पण एक दिवस खरंच कंटाळा आला आहे तर ओढून ताणून बसू पण नका. त्या दिवशी माफी मागा आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीची भरपाई कराच करा. किंवा मी आज करणार होतो 108 वेळा, पण नाही आज कंटाळा आला, खरंच माझं मन लागत नाही देवा, मी दुसरं काहीतरी करीन, पण घाणेरडं काम करू नका त्याच्यावेळी. जे काय दुसरं काहीतरी चांगली गोष्ट करायला बघा. आणि मग तिसऱ्या चौथ्या 5 दिवसांनी 8 दिवसांनी परत तेवढं पूर्ण नेम जो आहे तो माझा तो पूर्ण करायचा प्रयत्न करा. आता हे जे चेहऱ्यातले भाव आहेत, आम्ही म्हटलं की मुखम सौमित्री वत्सला, म्हणजे माझ्या चेहऱ्याचे भाव, म्हणजे माझ्या नजरेतले भाव, त्यांचं रक्षण हा सौमित्री वत्सल करो. आणि इथे सगळ्यात मोठी मेख मारून ठेवली आहे ह्या बुधकौशिक ऋषींनी, ही सौमित्री वत्सला. ह्या सौमित्रावर म्हणजे लक्ष्मणावर ज्याचं वात्सल्य आहे, म्हणजे अपरंपार बाल्यभावातलं प्रेम आहे, असा राम. म्हणजे लक्ष्मणाच्याकडे राम कुठल्या नजरेने बघतोय, सीतामाई कुठल्या नजरेने बघते. सीतेची नजर तीच आहे की हा माझा बाळ आहे, हा माझा धाकटा दीर आहे, म्हणजे हा माझा धाकटा भाऊ आहे, म्हणजे हा माझा पुत्र आहे. ह्या नजरेने सीतामाई बघते, म्हणून त्या नजरेने राम बघतोय. म्हणजेच लक्ष्मण कुठल्या नजरेने बघतोय, लक्ष्मण त्यांच्या नजरेने बघतोय की हा माझा बाप आहे आणि ही माझी आई आहे.
म्हणजे रामाच्या चरणांकडे बघताना तुमच्याकडे रिफ्लेक्ट काय होणार आहे? लक्ष्मणाचा सगळा भाव रिफ्लेक्ट होणार आहे. हा माझा आई आहे, हा माझा बाप आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा मित्र आहे, हा माझा सखा आहे, हा माझा सर्वस्व आहे. हा भाव तुम्हाला प्राप्त होईल फक्त रामाच्या चरणांकडे बघितल्याने. कारण हा भाव लक्ष्मणाचा आहे की हा रामच माझं सर्वस्व आहे. हा भाव एका लक्ष्मणाशिवाय हनुमंताशिवाय दुसऱ्या कोणाचाही नाही. सीता ही अभिन्नच आहे, त्यामुळे सीतेच्या भावाविषयी आम्हाला बोलायचीच जरूर नाही, कारण ती अभिन्न आहे रामापासून. पण हा भाव फक्त या दोघांचा आहे. आणि ह्या दोघांना स्वतःच्या गुरुस्थानी मानणारा भरत हा एकमेव असा की ज्याने हेच शिक्षण घेतलं आणि आत्मसात केलं, म्हणून त्याचं नाव भरत आहे. भरत शब्दाचा अर्थच मुळी काय की जो भक्तीमध्ये सदैव रत आहे तोच भरत आहे. राम हेच माझं सर्वस्व आहे हा भाव कोणाचा आहे? लक्ष्मणाचा आहे. कोणाचा आहे? हनुमंताचा आहे. आणि हनुमंत कसा आहे तर हनुमंत अख्ख्याच्या अख्ख्या राम लखन सीता मन बसिया. इथे मोठी मेक मारून लक्षात ठेवा बुद्धकौशिकाने की तुळशीदास काय म्हणतो? राम लखन सीता मन बसिया. म्हणजे ह्या संपूर्ण हनुमंताच्या मनामध्ये हृदयामध्ये राम लक्ष्मण आणि सीता आहे. आम्ही नेहमी चित्रामध्ये काय बघतो? राम सीताच दाखवतात ना हनुमंताच्या हृदयात. पण तुळशीदास आणि वाल्मिकी स्पष्ट सांगतात की याच्या छातीमध्ये फक्त दोघं नाही आहेत, तिघ आहेत. पण आम्हाला वाटतं लक्ष्मण काय कामाचा? राम सीता कामाचे, वर देतात ना. आपण जे लक्ष्मण देतो ते राम सीता पण देऊ शकत नाही, हे पहिल्यांदा आम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून हनुमंत सगळ्यात चाणाक्ष. हनुमंताने काय केलं? हनुमंताने ह्या दाऊ लक्ष्मणालाच रामसीतेच्या बरोबरीने हृदयात ठेवून दिला. नुसते चरण नाही, अख्खाच्या अख्खा लक्ष्मण त्याने ठेवला आतमध्ये. आणि म्हणूनच तो लक्ष्मणाचं, रामाचं, सीतेचं सगळ्यांचं संरक्षण करू शकला हे आम्हाला कळलं पाहिजे. श्रीमद पुरुषार्थाच्या दुसऱ्या खंडामध्ये ह्या सगळ्याचं वर्णन येणार आहे. हे सगळं रक्षण कसं केलं जातं आम्हाला हे बघायचं आहे. म्हणजे अशा आधी आम्ही हे शिकतो ते आम्हाला आज बापूंकडून जे आम्ही ऐकतो ते करायला सुरुवात करायला हवी. या हनुमंताच्या हृदयामध्ये राम लक्ष्मण आणि सीता तिघही जण आहेत. आणि अशा हनुमंताची नजर परत कुठे आहे? अशा हनुमंताचे कान कुठे आहेत? अशा हनुमंताची जीभ कुठे आहे? या हनुमंताची जीभ फक्त रामनाम उच्चारते. या हनुमंताचे कान कुठे आहेत? फक्त रामनाम ऐकतात. हनुमंताचे चरण सुद्धा कुठे? जिथे रामनाम चालू आहे तिथेच आहेत. आणि ह्या हनुमंताची नजर कुठे आहे? हा प्रॉब्लेम आला. आता मला प्रश्न पडलो मंडळी, बाबू तुम्हीच आता म्हणाला की हनुमंताची नजर पण रामाच्या चरणांवरतीच आहे. पण राजानं काय सांगितलं की राम लक्ष्मण सीता त्याच्या आतमध्ये बसले आहेत, तर त्या चरणांकडे बघणार कसा? हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. साधी गोष्ट, बरोबर की नाही? आतमध्ये मी शर्ट लावून घेणे, आतमध्ये एखादी गोष्ट ठेवली तर मी तिकडे बघू शकत नाही, तर हृदयामध्ये असलेली गोष्ट कशी बघणार? म्हणजे बापू हनुमंत अंतर्ज्ञानी होता म्हणून त्याने बर होता. नाही, असले काथ्याकूट करणारे विषय चर्चा करायला मला आवडत नाही. माझा मार्ग आपला साधा सरळ. तिथे आम्हाला सारी सरळ गोष्टी भक्त मार्गाची, मर्यादा मार्गाची समजली पाहिजे की ह्या हनुमंताच्या हृदयात अख्खे राम लक्ष्मण सीता आहेत. त्यामुळे हनुमंताची नजर लक्षात ठेवा, हनुमंताच्या हृदयामध्ये साक्षात राम लक्ष्मण सीता अख्खेच्या अख्खे आहेत. त्यामुळे आता हनुमंताचं हृदय जर राम लक्ष्मण सीता झालेले आहे तर हनुमंताच्या अंगामधून वाहणारं रक्त कोण आहे? राम लक्ष्मण सीता आहे. हनुमंताचा उच्छ्वास कोण आहे? राम लक्ष्मण सीता आहेत. हनुमंताच्या अंगावरून पडणारा घामाचा थेंब कोण आहे? राम लक्ष्मण सीता आहे. हनुमंताच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द कोण आहे? राम लक्ष्मण सीता आहे. हनुमंताच्या नजरेतला भाव कोण आहे? कारण जे आत आहे तेच बाहेर पडणार ना. हनुमंताच्या आतमध्ये जर राम लक्ष्मण सीता त्याच्या नजरेतून कोण बाहेर पडणार आहे? राम लक्ष्मण सीताच बाहेर पडणार आहे. म्हणजे त्याची नजर कुठे आहे? त्याची नजर कुठे आहे? त्याची नजर रामाच्या साधनेने रामाच्या भक्तांवरती आहे. हे लक्षात ठेवा. हनुमंताची नजर सदैव रामाच्या भक्तांवरतीच आहे. ज्याला सदैव नजर रामाच्या चरणांवर ठेवायची आहे त्याने केलेला हा मोठा त्याग लक्षात घ्या. लक्ष्मण जसे त्यागाचं मूर्तिमान उदाहरण, तसं दुसरं त्यागाचं उदाहरण सीता, तसं त्यागाचं उदाहरण हनुमंत पण आहे. पण त्या त्यागाचं फळ काय मिळालं की राम लक्ष्मण सीता तिघच्या तिघ अख्खे त्याच्या हृदयात येऊन बसले. आम्ही भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती जोरदार इथे म्हणतो, समोर इथे हनुमंत आहेत. परंतु
त्या हनुमंताची खरी मूर्ती म्हणजे रामनाम, हे लक्षात घ्या. हनुमंताची खरी मूर्ती म्हणजे ती मूर्ती आहेच, प्रश्नच नाही. हनुमंताची खरं रूप म्हणजे रामनाम, हेच आम्हाला कळलं आहे. आणि म्हणून जेव्हा मी रामाच्या चरणांकडे बघतो आणि मुखाने रामनाम उच्चारतो, तेव्हा मला लक्ष्मण आणि हनुमंत ह्या दोघांच्या श्रेष्ठ भावांची प्राप्ती होत असते, लक्षात ठेवा. साधी गोष्ट आहे. रामाच्या चरणांकडे, सीतेच्या चरणांकडे मी अत्यंत प्रेमाने जेव्हा बघत राहतो, हा लक्ष्मण आणि हनुमंत ह्या दोन महान भक्तांचा भाव मला प्राप्त होत असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला भरताचा भावही प्राप्त होत असतो. कारण भरताने काय केलं? भरत म्हणजे काय? तर रामाला वनवासाला पाठवल्यानंतर अयोध्येची रामाचा सेवक म्हणून काळजी घेणारं तत्व म्हणजे भरत. असा हा भरत कोणाची पूजा करतो? रामाच्या पादुकांची पूजा करतो. आणि त्या रामाच्या पादुका सदैव त्याच्या नजरेसमोर आहेत. म्हणजे आम्हाला कळेल की राजानं, जेव्हा मी त्याच्या चरणांकडे बघतो किंवा त्याच्या पादुकांकडे बघतो, तेव्हा मला एक नाही, दोन नाही, तीन श्रेष्ठ भक्तांचा भाव प्राप्त होतो. लक्ष्मण जो भक्तही आहे आणि देवही आहे, हनुमंत जो भक्तही आहे आणि देवही आहे, आणि भरत जो हट्टाने कायम भक्तच राहिलेला आहे. भरत हा एकमेव जीव असा राजानो, ज्याने स्वतःची प्रगती नाकारली. ह्याच्या पुढे मला कसली प्रगती नको, स्टॉप. आणि वचनच मी मागून घेतलं की नाही, मला सदैव तुझ्या पादुका पूजनासाठीच ठेव, मला दुसरं काहीही नको. त्याग. आणि त्या त्यागाचं फळ काय मिळालं भरताला? की भरता, तू सदैव जे मागितलेस ते तुला मिळेलच. परंतु त्याच्याबरोबर महत्त्वाची गोष्ट, तुझी इच्छा नसतानाही मी तुला देतो. राम भरताला म्हणतो की भरता, सदैव जेव्हा जेव्हा म्हणून मी जन्म घेईन, जेव्हा जेव्हा म्हणून मी येईन, तेव्हाच नव्हे तर जेव्हा जेव्हा मी अवतारात नसेन तेव्हा पण तू माझ्या सदैव पायांवरच राहशील. पायांवर शब्द वापरलेला आहे, खूप ठसठसीत शब्द आहेत रामाचे. पायांशी नाही म्हटलंय, पायावर. आम्ही लहान मुलाला पायावर घेतो बघा आणि करतो घोडा 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 घोडा. त्या क्रियेचा अर्थ लक्षात घ्या की तू सदैव माझ्या पायावर राहशील, म्हणजे माझ्या पायांशी बागडशील. श्रेष्ठ गोष्ट भरताने प्राप्त करून घेतली. तर आम्हाला लक्षात की जेव्हा मी रामाच्या चरणांकडे तक लावून बघतो, मनापासून बघतो आणि रामनाम घेतो, तेव्हा लक्ष्मण, हनुमंत आणि भरत ह्या तीन भक्तांकडचं सगळं मला प्राप्त होतं. परत सीतामाई रामाच्या चरणांकडे बघतातच आहेत, परत सीतामाई लक्ष्मणाच्या मुखाकडे बघतातच आहेत, तेही मला प्राप्त होईल. म्हणजे एका रामाच्या चरणांकडे बघितल्याने मला काय प्राप्त होत नाही? मुखम सौमित्री वत्सला. माझी नजर साफ होईल, माझी नजर बळकट होईल. नजर म्हणजे फक्त हे चर्मचक्षुंची नजर नव्हे, माझी स्वतःकडे बघण्याची, इतरांकडे बघण्याची नजर पण सुधारेल. मला वाईट म्हणून ओळखता येईल, मी फसवला जाणार नाही. हा लौकिकी मोठा फायदा लक्षात घ्या राजानो. ज्याची नजर रामाच्या चरणांवर सदैव खेळलेली आहे, त्यामुळे ज्याला सीतेचा भाव प्राप्त झाला, ज्याला लक्ष्मणाचा भाव प्राप्त झाला, ज्याला भरताचा भाव प्राप्त झाला, त्याला हनुमंताचा भाव प्राप्त झाला, त्याला फसवू कोण शकेल? आम्ही लुबाडले जाऊ शकणारच नाही. कारण ती नजर म्हणजे काय, तर ओळखायची शक्ती, हे मला कळलं पाहिजे. नजर म्हणजे बघण्याची शक्ती नाही, नजर म्हणजे ओळखण्याची शक्ती. बघा साधी गोष्ट, आम्ही गाडीत बसलेलो असतो आणि आपल्या डोक्यामध्ये विचार चालले की मी तुमच्यासमोर इथे बसलो, तुम्ही माझ्यासमोर बसल्यात आणि तुमच्या डोक्यात विचार सुरू झाले घरी काय चाललंय. तुम्हाला समोर दिसलं बापू दिसत नाही तेवढ्या वेळापुरतं, मला गाडीतून बाहेर पडताना बाहेरचं काही दिसत नसतं, डोक्यात विचार चालू असतो, डोळे उघडे आहेत पण दिसतं तुम्हाला. पण ओळखता ही गोष्ट काय आहे ते नाही ओळखू शकत का? आणि ते दिसत असतं पण ओळखलं जात नसतं. म्हणजे दिसलेलं जोपर्यंत मी ओळखत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. मला साधी गोष्ट सांगा, एक वर्षाचं बाळ खेळतंय आणि बाजूने साप आला. लहान मुलाची काय करणार आहे? साप आहे, तो घाबरणार आहे का त्याला? साप पकडायला पाहिजे. दिसलं पण ओळखलं नाही. माझ्या नजरे काम नुसतं बघणं हे नाही आहे, ते ओळखणं आहे. ही ओळखण्यासाठी जी नजर आवश्यक असते ना,
ती नजरसुद्धा मला प्राप्त होते जेव्हा मी रामाच्या चरणांवर माझी नजर केंद्रित करतो तेव्हाच. कारण ह्या चरणांकडे बघतोय कोण? तर सीतामाई म्हणजे साक्षात महाप्रज्ञा. महाप्रज्ञाच्या चरणांकडे बघते. चरणांकडे बघितल्यानंतर माझी प्रज्ञा काय कुमार्गी होईल? त्या चरणांकडे बघतोय कोण? ते लक्ष्मण, की ज्याच्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर महाप्रज्ञा गेली तर तिला सुद्धा रावणाने पळवून दिली. एवढं ओळखणारं लक्ष्मण. आणि तुलसीदासाच्या शब्दामध्ये काज किए बड़ देव ने के तुम वीर महाप्रभु देखी बिचारो कौन सो संकट मोर गरीब को जो तुम सो नहीं जाता है टारो बेगी हरो हनुमान महाप्रभु जो कछु संकट होए हमारो को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारो. सुंदर, अत्यंत गोड की असा हा हनुमंत, की राम संकटात पडला वाचवलं कोणी? हनुमंताने. लक्ष्मण संकटात पडला वाचवलं कोणी? हनुमंताने. सीता संकटात पडली वाचवलं कोणी? हनुमंताने. सुग्रीव संकटात पडला वाचवलं कोणी? हनुमंताने. जांबुवंत संकटात पडला वाचवलं कोणी? हनुमंताने. अरे कोणी संकटात पडो वाचवतोय हनुमानच. असा कोणालाही प्रत्यक्ष त्याचा प्रभू जो राम तो संकटात पडल्यावर त्याला वाचवणारा जो हनुमंत आहे, तो हनुमंताची नजर ज्या रामाच्या चरणांवर आहे ती नजर मला प्राप्त झाली तर मला कोण फसवू शकेल? मला सांगा. कोणी मला फसवू शकणार नाही. म्हणजे माझी नजर खरं खुरं काय आहे, ते ट्रुथ काय आहे, सत्य काय ते ओळखायला शिकेल. वास्तव नाही. वास्तवाला आम्ही भुलतो. मराठीमध्ये आम्ही नेहमी एक म्हण म्हणतो की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. पण ते दिसतं तसं नसतं, ते काय खरं आहे ते ओळखण्यासाठी जी नजर लागते ती नजर मला नुसत्या अनुभवाने प्राप्त होणं शक्य नाही. कारण त्याचा अर्थ काय? की मीच मला ठेच लागल्यावर शहाणा होणार. अशा किती ठेचा खाणार? आयुष्यभर ठेचा खात खात पाय फुटतात, डोकं फुटतं, पण आम्ही अनुभवाने शहाणे होऊ शकत नाही. त्यापेक्षा हा शहाणपणा ज्यांच्याकडे खचोखच भरलेला आहे तो हनुमंत, तो लक्ष्मण, तो भरत, ती सीता, ह्यांची नजर ज्या पायांवर खेळलेली आहे त्या पायांकडे मी माझी नजर जेव्हा लावतो तर ह्या सर्वांचा भाव, ह्या सर्वांची ओळखण्याची नजर मला प्राप्त होतेच. हे मला समजलं पाहिजे. हे मला समजलं. आणि म्हणून ह्या रामाच्या नजरेकडे न बघता मग रामाच्या चरणांकडे माझी नजर लावायला. रामाच्या चेहऱ्याकडे जरूर बघा, परंतु या रामाच्या, कृष्णाच्या, पांडुरंगाच्याकडे नजरेकडे बघू नका म्हणून आम्हाला सांगितलं जातं. शंकराचार्यांनी पण स्पष्टपणे पांडुरंगाच्या स्तोत्रामध्ये सांगितलं की बाबांनो, तुम्ही जर तीर्थयात्रेला निघाला असाल ना तर मी तुम्हाला एक गुपित सांगतो की दक्षिणेला ह्या भीमा नदीच्या तीरावर एक काळ्या कुट्ट वर्णाचा चोर राहतो आणि ह्याच्या नजरेमध्ये जो कोणी बघतो त्याचं सर्वस्व हा लुबाडून नेतो. त्यामुळे काळजी घ्या. किती सुंदर गोड शब्दात आदी शंकराचार्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणून त्याच्या नजरेकडे बघायचं नाही की बघायचं हे आम्हाला सर्व पाहिजे. पण लक्षात ठेवा, त्याच्या नजरेकडे बघण्यासाठी आधी त्याच्या पायाकडेच बघायला हवं. त्याच्या नजरेकडे बघणं ही तेवढी साधी गोष्ट नाही आहे. जरूर प्रेमाने मी बघीनच, पण त्याच्या चरणांकडे मी जोपर्यंत बघत नाही तो मी चेहऱ्याकडे बघणार काय? आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघण्यासाठी मला ताकद पाहिजे ती सीतामाईच्या डोळ्यांची, लक्ष्मणाच्या डोळ्यांची, भरताच्या डोळ्यांची, हनुमंताच्या डोळ्यांची. माझ्या चर्मचक्षु मी त्याच्या डोळ्यांमध्ये नजर घालून मिळून बघू शकत नाही. आणि म्हणून मला आधी त्याच्या चरणांकडे बघायला हवं. त्या चरणांकडे मी जेव्हा बघीन तेव्हा माझी अंतर्गत नजर सुधारेल, माझी बाह्यगत नजर पण सुधारेल आणि माझे ज्ञानचक्षु विस्तारते. हे मला जगात खरं काय आणि खोटं काय, वास्तव काय आणि सत्य काय, चुकीचं काय आणि बरोबर काय, उचित काय अनुचित काय हे मला समजायला लागेल. ही सगळ्यात मोठी ताकद असेल माझ्या रामाच्या चरणांकडे बघण्याची. आता पुढच्या वेळेस आपल्याला हेच चालू ठेवायचं आहे, कारण अजून आपण पहिल्या प्रकारचं मुखही पूर्णपणे पूर्ण केलेलं नाही आहे. बाकी दोन मुखांची गोष्ट वेगळीच. हरिओम.